काय मामदा हा मामदा ना होय होय मामदा मारून वाज गेला नीला हा नमस्कार, माझं नाव सचिन हरिश्चंद्र गावडे. शिवासुंदर लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे. आज आहे आमच्याकडे मामदाचा दिवस म्हणजे गणपतीचा शेवटचा दिवस. मामदा कसा केला जातो मी तुम्हाला दाखवत आहे. गणपतीचं दर्शन करूया पहिला आपण आणि त्याच्यानंतर मामद्याची तयारी कशी केली जाते, मामद्यासाठी काय काय बनवलं जातं, मामद्याचं महत्त्व काय तुम्हाला सर्वांना सांगणार आहे. आमचा घरचा गणपती आहे गावड्यांचा. यावर्षी आम्ही हा गणपती 21 दिवस ठेवलेला आहे. आजचा हा 21वा दिवस आहे म्हणजे गणपतीच्या विसर्जनाचा शेवटचा दिवस आहे. आणि आजच्या दिवशी शेवटचा दिवस म्हणजे हा कोकणामध्ये मामद्याचा दिवस म्हणून साजरा केला जातो. मामद्याचं महत्व असं आहे की मामदा म्हणजे आपण जेवणकारी ठेवतो. म्हणजे असं जेवणकारी म्हणजे त्याचं महत्व असं की तो गणपती म्हणून आपल्या घरात येणार, त्याला आपण नैवेद्य दाखवून त्याला जेवायला देणार आणि आपण आपला मामदा पूर्ण करणार. म्हणजे एका पद्धतीने गणपतीसाठी केलेलं एक आपलं हे आहे की श्रद्धा आहे. माझा मोठा भाऊ, माझे वडील, माझी वहिनी, मोठी वहिनी, ही काकी, ही पण काकीच आहे माझी. त्या तुम्हाला दाखवतो मी. हा माझा भाव आहे, चुलत भाऊ. हा पण हे आहे म्हणजे काकांचा मुलगा, पुतण्या आहे माझा. त्याच्यानंतर हा भाव आहे माझा आणि हा पण माझा भाव आहे संदीप. सगळ्यांना तुम्ही ओळखत असाल, शिवसुंदर बघत असाल तर तुम्हाला माहिती असेल तर काही मानातलीच आहे. आणि आमच्या गावड्या परिवारांचं स्वागत आहे. तर हे गणपतीचं दर्शन आपण सगळ्यांनी केलेलं आहे. मी पुढच्या काही माणसांची आपली ओळख करून देतो. तुम्ही इथे हे आमचं स्वयंपाकघर आहे. ही माझी सून आहे. ही माझी वहिनी आहे, संदीप आहे ना त्याची बायको. नंतर ही माझी बायको मयुरी. ही माझी वहिनी आहे, भरत भाऊची बायको सुषमा वहिनी. ही आमच्या घरची चिल्लर कंपनी. मी तुम्हाला नंतर त्यांची ओळख करून देईन चिल्लर कंपनीची. हा, ही आनंददाची बायको आरुषी वहिनी आहे. हे सर्व माझ्या वहिनी आहेत. मी तुम्हाला पुढच्यांची ओळख करून देतो. इथे या. आपण आता पाटल्या दराला जातोय. तिथल्या जेवणाची तयारी चालू आहे. वाटाण्याची भाजी, कोबीची भाजी, भेंडीची भाजी, होय हो, पडवळची भाजी, भजी, पातळची भाजी व्हायची ना, पातळ्याच्या भाज्या. जेवण कशी टाकते वडे धरते ही प्राची वहिनी आहे जी जेवणासोबत शिवणकामाचं काम पण करते. सध्या क्लासेसला जाते ती आणि घरचं सगळं सांभाळते. गावचं सर्व हीच बघते आणि राजन गावडे म्हणून माझा भाव आहे ना तो बघतो. ते दोघं जण इथेच गावचं पूर्ण आमचं घर सांभाळतात. घराची निगराणी तेच करतात. ही माझी बहीण आहे वैशाली. वैशाली बघ, ती सध्या पापड तयारीचं काम करते. जेवणाची तयारी अजून पण चालू आहे. वडे तळून झालेले आहेत, पापडाची तयारी चालू आहे. ही माझी वहिनी शुभांगी वहिनी. तर सुभाष भाऊ म्हणून आहे ना त्याची बायको. त्याच्यानंतर ही पण माझी बहीण नीलम, हर्षदची बहीण छाया. ही पण माझी बहीण आहे. राजन गावडे आहे ना त्याची बहीण आहे छाया नावाचं. हिचे मिस्टर पण आलेले आहेत, हिचे मिस्टर पण आलेले आहेत. हे लोक सर्व परिवार आलेले आहेत. इथे चिल्लर कंपनीची मी ओळख करून दाखवू. इथे ह्याचं नाव पुष्कर, हा माझा भाचा आहे. हाचं नाव कौस्तुभ आहे, हा माझा पुतण्या आहे. हिचं नाव काव्य आहे. काव्य आहे बेटा. हाय कर बेटा काकांना. ये स्वरा, ही माझी मुलगी आहे. स्वरा हाय कर. आपण कशाला आलो इथे? आणि आज विसर्जन आहे आमच्या गणपती बाप्पाचं. तर सर्वांना मी
आमंत्रण देणार आहे की विसर्जनाला तुम्ही पण या. मी तुम्हाला घरच्या सर्व मंडळींची ओळख करून दिली आहे, आमच्या घरातली सर्व माणसांची ओळख करून दिली आहे. आता महामंडळाची तयारी झालेली आहे. महामंडळाचं जेवण सर्वांचं झालं, त्याच्यानंतर आमच्या घरात फुगड्यांचा कार्यक्रम आहे. सर्व घरातल्या बायका, शेजारच्या बायका मिळून घरात फुगडी घालणार आहेत. तर मी सर्वांना सांगतो की तुम्ही फुगडीचा कार्यक्रम आमच्या घरातला बघायला या. युट्यूबच्या मार्फत शिवसुंदर लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. त्याच्यामुळे तुम्हाला ह्याच्या पुढचे पण जे नोटिफिकेशन येतील ते तुम्हाला सर्वात पहिले बघायला मिळतील. आणि ह्याच्यानंतरचा जो प्रोग्राम आहे मंगळागौरीचा किंवा फुगड्या घालणार आहे, तो पण उत्कृष्ट होणार आहे. त्यामुळे तो तुम्ही फुगड्या बघितल्यानंतर तुम्ही स्वतः पण त्या घरी प्रयत्न करायचा आणि तुम्ही मजा घ्याल त्या गोष्टीची. आणि फुगड्यांचा कार्यक्रम झाल्यानंतर पुढचा जो प्रोग्राम आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला नंतर सांगेन. होय होय. हा फेसबुक वाली असतात. बघतोय मी दररोज. बघता मग अजून टाकलं नाही काय? काय चाललंय रे? बोल ना काय ते जायचं तुला स्वयंपाक करायला. आमची मेन स्वयंपाक करणारी ही असिस्टंट ही असिस्टंट छाया. एका टायमाला 40 जणांना जेवण बनवतो. होय, एकच जेवत नाही कोण. फोटो काढा, एक फोटो काढा, नको ना. एक फोटो काढा. या तर मग उद्या काय नाव होता सारा काढ नको. सारा नाही काढायचं उद्या. साला नाही काढायचं, साला काढणं पैसा काढतात पण ते हातात काढणार आहे. पण ते सालात चव असतं. ही धुतिकेशन शाळा अशी धुवून गायब करते. उद्यासाठी असते. उद्यासाठीच. उद्या काय हा? उद्या माळा. उद्या आज जातो मुंबईत. भेटत ती कलर हा हे पाऊसत मटकावाले हा ते कचरा बॉम्ब 8 शॉट असतात. हा हे पाऊसत हा आणि माळी आहेत ताजमहली आपली हा. आणि कॉर्नेशनची फटाके बॉम्ब वरती जाऊन फुटतात. होय, वरती जाऊन किती आहेत? हे 3 आणि इकडे आपल्याकडे 7 हे 7 आहेत. हे 7 सिंगलवाले आणि 100 शॉट मोठे एकदम.
आणि 3000 वाली माळी आहे. हा सगळं आणलेलं आहे. एकदम खर्च केलेला आहे चांगला मस्तपैकी. एकदाच काय ते होऊन जाऊ दे. बोलतंय थोडा बोलतंय बघितलं सगळे फटाके एवढ्या 3000 माळी हे रशी बॉम्ब संध्याकाळी फोडतो आम्ही. किती वाजता साधारण? 6 वाजता. हा 6 वाजता. तयारी करतोय पाऊस असा कलर वाले फॉग स्टँडर्ड वाले